त्यांचा ग्रुप राहतो, त्यांच्या नवऱ्याच्या मित्रांच्या बायका असतात त्या आपल्या मैत्रिणी होतात आणि आपल्या मैत्रिणी सुटत जातात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर इन्सिक्युरिटी नसेल तर तुम्ही कोणाचेही फ्रेंड होऊ शकता, मुलगा मुलगी नाही. पण हा ती इतकी अशी पटकन रिॲक्ट होते, इतकी अशी ती हे असते ना की भार्गवी समोर बोलताना आता आपण तिला हे म्हणलं तर ह्याच्यावर ही काय रिॲक्ट होणार आहे ह्याचाच आधी विचार करून आपल्यालाच ते इतकं असं फ्रेम करायला लागतं. सॉरी, तो माणूस बाई म्हणायच्याही याचा नसतो की का त्याला तू म्हणतेस मैं आपकी बहन हूं, बाईला पैसा कम कर दो वगैरे. मला नको सांगू रे, 1 नंबरचा फोकनाड आहे. कसं आहे? 1 नंबरचा फोकनाड. थापाड्या. हा, थापाड्या. ओके. पण तसा बरा वाटतो तो, असं काही. 1 मिनिट, 1 नंबर चत्रा आहे. हा, डॅम्बिस आहे. चत्रा आणि काय फोकनाड वेगळंच. नवीन शब्दांची भर तुमच्या पडलेली आहे. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला 2 नवीन ज्ञानात भर पडलेली. थँक्यू सो मच. बरं थांबा, नेमकं काय चाललंय इथे? नक्की कुठले शब्द बोलले जात आहेत? मला सुद्धा शिकायचेत बरं का. हे बघ, आम्ही काय बोलल्या जात आहे ते सांगू शकतो, फक्त कोणाबद्दल बोलल्या जात आहे ते लोक नाही कळणार. सांगू शकत. एखाद्या मुलाबद्दल आहे का? बहुतेक नाही, चांगला दिसत असेल तर मला चालेल. अगं छत्र आणि फोकनाड असेल तर नाही चालणार. अजिबात चालणार नाही. चालवूनच घेऊ नकोस 1 नंबर फोकनाड. बरं, तुमचा हा जो काही माहोल बनलाय ना, मला सुद्धा त्यामध्ये मिक्स व्हायचंय. मला थोडंसं ऑकवर्ड होतं की यामध्ये मी कशी मिक्सअप होणार आहे, पण माझ्यासोबत आहेत आज या 4 माहोल गर्ल्स आहेत आणि तुम्हा चौघींचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. बरं, आपली यारीच्या नव्या भागात आपण गप्पा मारणार आहोत आणि सर्वात आधी कशा आहात? मस्त मस्त मस्त. माहोल बनला. आम्ही तुम्हाला सगळ्यांना रील्स मध्ये पाहिलंय, तुमचे धमाल रील्स आम्ही सगळे पाहत असतो, पण मला थोडंसं मागे जायला आवडेल. सर्वात पहिल्यांदा भेट कधी झाली होती चौघींची? हिची मी जन्माला आले तेव्हा झाली आमची. हिची आणि माझी भेट झाली ती साधारणतः 2011 म्हणजे आता 14 वर्ष झाली. आम्ही देवयानी नावाची सिरियल केली होती. आम्ही एकमेकींच्या सवती आम्ही सौतींची भूमिका केली होती आणि आम्ही तिथून सवत माझी लाडकी असं म्हणून आम्ही मैत्रिणी झालो. हिची आणि माझी 14 वर्षाची. तुम्हाला वनवास घडला. 98 आणि हिची आणि माझी आता गेले 8-10 वर्षाची मैत्री आहे. त्याआधी ओळख होती, पण नंतर मग आमचा छान असा एक कोर ग्रुप झाला आणि मग मैत्री झाली. आणि आम्ही दोघींनी एकत्र सिरियल केली होती, तरी आमची मैत्री नव्हती झाली. ती आता नव्याने झाली. असं थोडक्यात हे खूप कन्फ्युजिंग आहे. आता आम्ही छान मैत्रिणी आहोत. 8, 16, 26 खूप आहे, ते नको. ठीक आहे, आता आम्ही छान मैत्रिणी आहोत. पण या सगळ्यावरून माझ्या लक्षात येते की म्हणजे भरपूर जुनी आहे, म्हणजे 8-10 वर्ष 20 वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो. आणि असं म्हटलं जातं की मुलींची मैत्री टिकणं म्हणजे कॅट फाईट असते, हे असतं ते असतं. तुमच्यामध्ये असं कधी काही झालंय का आणि कशी टिकून राहिली एवढे वर्ष ही मैत्री? वी ऑल आर लायनिस. आम्ही सगळ्याच वाघिणी आहोत. कॅट बीट काही आम्ही त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या कॅट फाईट्स डिस्कस करतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्यात घडवत नाहीत कोणी कॅट फाईट. क्लॅरिटी असली की मग भांडणं होत नाहीत. आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही सगळ्या एक सेम पेजवर असतो की आपलं लाईकिंग, आमच्या म्हणजे खूप सारं लाईकिंग सेम आहे किंवा बोलण्याचे विषय आहेत, त्याच्यामुळे कदाचित आमची भांडणं मतभेद असू शकतो, पण वी रिस्पेक्ट इच अदर्स. आणि खरं सांगू का, असं म्हटलंही जातं ना की 2 तू जसं म्हणाली 2 ऍक्ट्रेसेस मैत्रिणी होऊ शकत नाही कारण ती इनसिक्युरिटी असते. पण आता मजा बघ, एखादा रोल जेव्हा मला विचारला जातो त्याच दिवशी जर मी हिला सकाळी फोन केला, म्हणजे आज मला कॉल आला, उद्या सकाळी मी हिच्याशी बोलले तर तेवढ्या वेळात हिला आलेला असतो, हिच्यानंतर संध्याकाळपर्यंत हिला आलेला असतो. सो असंही नाहीये की आम्ही खरं एका जॉनरमध्ये न बसणारे ऍक्ट्रेसेस आहोत, पण आजकाल तसं फार राहिलं नसल्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकाच भूमिकेसाठी 1-2 वेळा असं झालंय की ते काम मी केलंय. इनफॅक्ट माझ्या बाबतीत उलट झालंय, मला 2दा विचारलं होतं आणि त्याच्यानंतर हिला बक्षिसं मिळाले त्या रोलसाठी. सो आणि ते नाटक मी इतकं प्रेमाने, आणि आजही मला तिचं त्या कौतुक नाटकाबद्दल, कमाल नाटक होतं तिचं आणि ती कमाल काम करायची. सो माझं हे एकच म्हणणं आहे की अशी का मैत्री असू शकत नाही. आणि हे कोणी ठरवलं की बायकांची मैत्री होऊ शकत नाही किंवा ऍक्ट्रेसेस कॅट फाईट्स करतात?
इनफॅक्ट मला असं वाटतं समिधा आणि सई सोडल्यास मृणालच्या आमच्या पलीकडे पण या इंडस्ट्रीतल्या मैत्रिणी आहेत, माझ्याही तितक्याच चांगल्या इंडस्ट्रीतल्या बाहेर श्वेता आणि तेजा मैत्रिणी आहेत. आमचं असं कधीच इन्सिक्युरिटी नाही आहे. तर मला असं वाटतं मेन आणि महत्वाचा शब्द हाच आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर इन्सिक्युरिटी नसेल तर तुम्ही कोणाचेही फ्रेंड होऊ शकता. मुलगा मुलगी नाही, पण हा आरोप मुलींवर असतो ना, मैत्रिणी असू शकत नाही. नसेल तर तुम्ही काहीच नाही, असं काहीच नाही. कोणाचीही फ्रेंड होऊ शकता. म्हणजे या तिघींचं माझ्या लाईफमध्ये असण्याचं एक स्थान वेगळं आहे आणि बाकीच्या मैत्रिणींचं पण त्यांचं वेगळं आहे. पण म्हणून आता बाकीच्या आल्या म्हणून आता समिधा, भार्गवीला आणि मृणालला थोडं कमी भेटूया वगैरे असं त्याचं काहीच हे होत नाही. त्यामुळे आम्ही माहोल मुली एक वेगळा माहोल करत राहतो. बरं, तुम्हा सगळ्यांना आम्ही अनेक वर्ष पाहतोय, पण माहोल गर्ल्स हा जो काही तुम्ही पॅटर्न नवीन सुरू केला याच्या मागे काय कॉन्सेप्ट होती आणि कोणाची आयडिया होती की आपण असं काहीतरी करावं? कॉन्सेप्ट अशी काही नव्हती त्यावेळेला. ते माझ्या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी भेटलो होतो आणि मी आता हे मला वाटतं आपण सांगितलेलं पण आहे बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये, पण माझ्या बर्थडेला आम्ही असंच दोघी जसं बोलतो, कारण आम्ही विदर्भातल्या आहोत, तर आम्ही असंच बोलत होतो आणि ह्या सारखं विचारत होत्या, काय म्हणाला, मग ह्याला काय तुम्ही हे म्हणता, ह्याला काय तुम्ही ते म्हणता. मग मी असेच उगाच 4 शब्द शोधून काढले आणि तेव्हा एक ट्रेंड होता पण अशा टाईपच्या रील्सचा. आणि मस्तच रात्री अक्षरशः जाता जाता टाटा बाय बाय करता करता दरवाजात एक रील शूट केलं आणि मी ते दुसऱ्या दिवशी पोस्ट केलं आणि देन इट वेंट व्हायरल अँड हाव. आणि मग असं झालं की अरे म्हणजे हे लोकांना आवडतंय का. पण ठरवलं होतं आपण माहोल. हो, कारण माहोल अरे माहोल आहे असंच आम्ही बोलत होतो. आपल्या पहिल्या रील मधला शब्दच माहोल होता शब्द. हा, त्याच्यामुळे आणि मग त्याच्यातून काढले, त्याच्यापैकी एक शब्द माहोल होता, माहोल मुली असं तो निघाला. आणि मग लोकांना आवडलं म्हणून मग ते पुढे मग अभ्यास करून शब्द आणल्या गेले, अभ्यास करून मग त्याच्यावरती की हे चालेल का, काही शब्द आपण रील मध्ये नाही वापरू शकत, मग ते कट केले. मग अशा पद्धतीने ते आता छान विचार करून करतो रील्स. बरं, कामाच्या सगळ्या व्यापातून यासाठी वेळ काढणं हे किती कठीण आहे की आता हे लोकांना आवडते आणि आपल्याला हे करायचंच आहे? कठीण आहे. तूच सांग बरं, आपण किती दिवस झाले बोलतोय. सुट्टी असली ना की खूप कामं लाईनअप असतात, काहीही असतात. तुमच्या आमच्यासारखी आज समिधाचं असू शकतं मला पंखेच पुसायचे, समिधा इज दॅट की तिला सुट्टी असली की ती पंखे पुसते. मृणालला आज कपाट आवरायचंय, ही काहीही कामं असू शकतात, काहीही. म्हणजे ह्या कामांना असं काही या हिरोईन्स आहेत मग ह्या काही कामं करत नसतील तर असं काही नाही. समिधाकडे गेलं की समिधा फडकं बांधून पंखा बिंखा पुसते, हे सगळे सीन असतात. सो ह्या सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून आम्ही आज शूटला एकत्र आलोय, कारण त्या ग्रुपबद्दल आम्हाला तेवढंच प्रेम आहे आणि लोकांपर्यंत मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा आम्ही एक छोटासा खारीचा वाटा आहे, तो चांगल्या पद्धतीने आणि लोकमतच्या माध्यमातून पोहोचावा हा उद्देश आहे. बरं, आता आपण बोललो की खूप चौघींना एकत्र यायला, सगळ्या डेट्स मॅनेज करा, हे सगळं करा, पण जेव्हा तुमच्या ट्रिप्स असतात किंवा गेट टुगेदर असतो मग तेव्हा काय असते ती कसरत, कसं भेटायचंय, कुठे जायचंय? आम्ही प्लॅन करतोय आणि ती ज्या दिवशी होईल त्यात होऊ नये, फक्त तेवढ्या 70व्या वर्षी होऊ नये, त्या आधीच जाऊया. करायची आहे आम्हाला प्लॅन, पण ती अजून प्लॅन मध्ये प्रोसेस मध्ये चालू आहे, ऑन पेपर झालेली आहे. ते म्हणतात ना इफ यू प्लॅन फॉर गोवा तर ते होत नाही प्लॅनिंग, तसं आहे. गोवा काही प्लॅन होत नाहीये, रेग्युलरली प्लॅन चालू असतात. आम्ही सण एकत्र साजरे करतो मोस्टली. काय म्हणूया, दिवाळी असेल किंवा आपण कोजागिरी पौर्णिमा, आषाढी एकादशी. सो त्या दिवशी जर सुट्टी असेल किंवा जरा सकाळचा जरी वेळ असेल तर शूट करत होतो. सो वी मॅनेज की आम्ही त्या दिवशी एकत्र येऊन कुठेतरी जेवण करायचं, लंच करायचा, रील शूट करायचं. सो अशा पद्धतीने थोडंसं प्लॅन करतो आणि सणावाराच्या दिवशी सुट्टी घेऊन मग एकत्र ते साजरे करतो. आमची ट्रिप कशी असते, आता आज आमचं अंधेरीत शूट आहे, मग इकडनं आम्ही लोखंडवाल्याला जाणार, आम्ही शॉपिंग करणार, आम्ही टेलरकडे जाणार, आमची सगळी कामं. ही ट्रिप आहे आमची. आमची ट्रिप आहे ती. तू बघितलं ना बास्केट बिस्केट आणल्यात आम्ही, तशा ट्रिप आहे आमच्या. बरं, तुमचं हे सगळं गेट टुगेदर तर होतच असेल, घरी होत असेल किंवा बाहेर होत असेल, पण यामध्ये फॅमिली किती इन्क्लूड असते तुमची चौघींची? ही खूप फॅमिली असते, चॉईसच नाही येत. त्याच्याशिवाय काय, आमची सुरुवातच फॅमिलीपासून झाली. म्हणजे आज जो हा इथे सेटअप दिसतोय ना आपल्याला ह्या इंटरव्ह्यू साठी, तसा आमचा सगळा सेटअप हा आमची फॅमिली होती. म्हणजे सुरुवातीला हिच्या नवऱ्याने शूट केलं, माझ्या नवऱ्याने शूट केलं, माझ्या मुलीने, मग हिच्या मुलाने, असं सगळं करत
सो ह्या सगळ्यांनी एक फॅमिली म्हणून शूट केलं, त्याचे बिहाइंड द सीन्स आम्ही शूट करून ठेवले. मग आता हिचा मित्र आहे मोहित, तो जॉईन झाला की जो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि सिनेमॅटोग्राफर आहे, तर तो आम्हाला असं एक छान शूट करून देतो. तर त्याच्यामुळे आता जरा आमचा दर्जा अजून वाढत गेलेला आहे. सो आम्ही असं सगळे वाटून घेतलेले, लोकेशन, कॉस्ट्युम, एडिटिंग आणि मग सगळं जुळवाजुळव असं एडिटिंग अँड पोस्टिंग. आमचा ग्रुप कसा आहे बघ, कोऑर्डिनेशन, एडिटिंग अँड पोस्टिंग, कॉस्ट्युमचंही ठरवते आणि शब्द ती काढते. मग आमचं असं एक डिव्हिजन ऑफ वर्क आहे, त्यामुळे ते पण आमचं काम बरं होतं. मग म्हणून पण वाद होत नाही, कामं ठरवली आहेत काय करायचे. अशी आमची खूप मोठी टीम आहे. आणि सहसा आम्ही कधी हिच्या घरी किंवा हिच्या घरी भेटलो आणि एस्पेशली ह्या दोघी बोलत असतील तेव्हा ह्यांच्या बोलण्यातून इतकं नागपुरी येत असतं की आम्हाला हसू येत असतं. आणि मग ह्या काहीतरी वेगळं बोलले की नवीन शब्द लिहून टाक. मग ते आम्ही असं लगेच ग्रुपवरती ऍड करणार किंवा आमचं ते एकीकडे चालू असते ती प्रोसेस. बरं, आता हे सगळे नागपूरचे शब्द आणि त्याचे जे काही अर्थ आहेत हे सध्या हे रील्स व्हायरल होत आहेत, पण तुम्हाला असे काही फोन कॉल्स किंवा काही ॲप्रिशिएशन आलं का नागपूरवरून किंवा अशा काही विदर्भातून की खूप छान करताय तुम्ही आणि वेगळे शब्द लोकांपर्यंत पोहोचवले खूप येतात. म्हणजे फॉर्च्युनेटली आमच्या DM मध्ये शब्द पण लोक पाठवतात की आता हे शब्द इन्क्लूड करा, तुम्ही हे पण बोला. मग मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं पण होतं की तुम्हाला जर काही नवीन शब्द आवडत असतील आणि वाटत असेल की ते इन्क्लूड व्हावे तर तुम्ही पाठवा. तर भरपूर लोकांनी DM केले आणि खूप कौतुक केलं. अनेक लोक हे पण सांगतात की हो आम्ही असंच बोलतो. म्हणजे जे आता सुटलंय काही लोकांचं या भागाला आल्यानंतर बोलणं, तर ते नागपूरचे किंवा ते विदर्भातले लोक असे अरे आम्ही असंच बोलत होतो कॉलेजमध्ये, अरे आम्हाला हे आठवलं, हे करेक्ट आहे. सो ती एक पावती असते आमच्यासाठी. आणि नागपूर विदर्भ नाही, आता आम्हाला अनेक वेळेला असे पश्चिम महाराष्ट्रातले पण शब्द आले होते की प्लीज तुम्ही आमची भाषा पण बोला. पण ती आम्हाला तशी येत नसल्यामुळे मग असं वाटतं भाषेचा अनादर व्हायला नको. पण हे 100% आम्हाला असे मेसेज आले की कोकणात हे म्हटलं जातं, कोल्हापूरची भाषा घ्या, आमच्याकडे हे शब्द आहेत. आणि आम्हाला खूप समजावलं. फॉर्च्युनेटली आम्हाला ऍप्रिसिएशनच मिळालंय. आम्ही आजकाल सोशल मीडियावरती जे पटकन ट्रोल केलं जातं ते आमच्या कुठल्याही याच्यातून झालो नाही, कारण आम्ही पहिल्यांदा थँक्स टू आमचे सगळे फॅन्स कधी ट्रोल केलं नाही आणि भरभरून प्रेम दिलं. पहिलाच आम्ही जो रील बनवून टाकला हिच्या वाढदिवसाला तेव्हा आमचं असं झालं की आपण मज्जेत केला, पण ह्याच्यात असं काही कुणाच्या भावना दुखवायला नको किंवा असं काही वाटायला नको. पण लोकांना ते आवडलं, कारण आम्ही सरळ साध्या आमच्या भावना शब्द आणि हे मांडून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला त्याच्यातून हुरूप आला की आपण हे करत जाऊया, हे छान वाटतंय आणि हे हेल्दी आहे. मुळात एक जे हे असतं ना की अच्छा तुम्ही अशुद्ध बोलता म्हणजे मग तुम्ही शिक्षित नाही किंवा बापरेची भाषा कशी आहे, अशुद्ध आहे, मग त्याला येत नाही वगैरे, मग तुम्ही इंग्लिश बोललं तरच तुम्ही खूप ग्रेट आहात वगैरे, हा जो एक स्टँडर्ड आपलं जे असतं ना ते तोडलं गेलं असं वाटतं. त्याच्यामुळे आता जेव्हा आमच्यासारखी लोक हे जर हे शब्द वापरतात, कारण की आज देवाच्या कृपेने 4 लोक ओळखतात, मग मी जर हे शब्द वापरते सर्रास चल भैताड काही काय करत राहिली, पगली झाली का तू, असं जर मी म्हटलं तर मग त्यांना असं वाटतं अरे ही आपल्या भाषेत जर कम्फर्टेबल आहे. असं नाही की मला शुद्ध भाषा येत नाही, येते. असं नाही की इंग्लिश येत नाही, येते. मी ह्याची निवड केली आहे की मी या भाषेत कम्फर्टेबल आहे तर मी या भाषेत बोलेन. असं करून आजकालची जनरेशन अशी झालेली आहे ना की अरे यार माझी ही भाषा आहे, मग आपण आपली बोली भाषेत बोललं पाहिजे. हे एक ट्रेंड जे आहे ना त्याच्यामुळे पण कदाचित नवीन जनरेशनला पण आणि आमचे जे म्हातारे कोतारे जे आहेत नागपूरचे त्यांनाही कौतुक वाटतं की अरे आपले रूट्स यांनी ठेवले आहेत. आणि नवीन लोकांना असं वाटतं अरे यार मजा आहे या भाषेमध्ये, असं बोलायला काही हरकत नाही. गोडवा आम्ही इंटॅक्ट ठेवला. आणि मला असं वाटतं की डबल फायदा, प्रत्येकाला प्रमाण भाषा यायलाच पाहिजे. ठीक आहे, ती तर यायलाच पाहिजे. कुठेही तुम्ही वापरात आणता त्यावेळेला प्रमाण भाषेचा वापर आपण करतो, पण स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान असणंही गरजेचं आहे आणि ती बोली भाषा माहिती असणं पण गरजेचं आहे. तुम्ही ज्या भागातून येता तिथे नेमकं काय बोललं जातं आणि काय तिथले रूट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही बोला नका बोलू, पण तुम्हाला त्याचा अभिमान पाहिजे आणि माहिती पाहिजे त्या भाषेची. ओके, फ्रेंडशिप म्हटलं की रुसवे फुगवे दुरावे सगळं काही आलं. कोण असा आहे ज्याला खूप मनवावं लागतं किंवा एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसले जातात? नजरच फिरवली, नजर सगळ्यांची फिरली. मग एक व्यक्ती वर बघते आणि बाकी सगळे तिच्याकडे बघतात. स्टील यू नीड द आन्सर. काय नथिंग ओव्हर हिअर. काही नाही, हे एडिट होईल. बरं, मग कोण असतं मी मृणालताई तुमच्याकडेच येईल की कोण येतं सर्वात पहिल्यांदा मनवायला की
ती शांत झाली ओके. असं काही हे नसतं ग, म्हणणं बिनणं असं काही नाहीये. म्हटलं गेल्या वेळेचा किस्सा सांगते. अंगार को हात लगाने नहीं जाता है. गेल्या वेळेचाच किस्सा आहे. गेल्या वेळेला तिला यायला लेट झाला. आज जशी ती लवकर आली, आमच्या भीतीने लवकर आली. अच्छा, म्हणजे एरवी उशीर थोडा उशिरा येते ती. आणि थोडं म्हटलंय मी थोडी उशिरा येते. तर आमचं असं ठरलं की आपण असं तिला त्यावेळेला प्रँक करूया की झाला आमचा व्हिडिओ आणि आता निघूया आपण, कारण तिला लेट झाला होता. सगळं ठरलं आणि मग एका पॉईंटला आम्ही सगळ्या घाबरलो. बाबा चिडून गेली, चिडली तर काय करायचं, तिला सांगणार कोण? आम्ही तर नॉर्मल. तरी आल्या आल्या आम्ही एक छोटंसं असं की आम्ही सुरू केलाय. हा तर ती म्हणली हा ठीक आहे ना, मग सुरू. मग आम्हाला नाही अगं मजा केली. आम्हीच एकदम टेन्शन घेतलं तिचं. त्यामुळे असं काही मनवत नाही. तिची ती थोड्या वेळाने झाली शांत की बोलतो मग आम्ही. बघा, आपण फॅमिलीज बद्दल बोललो की ते तुमचे रील्स शूट करतात किंवा तुम्हाला टॉपिक्स बरेच जण सजेस्ट करतात. पण असं कधी झालंय का, काय तुम्ही सतत रील्स करताय, घरी भेटून एकत्र भेटून आम्हालाही जरासा वेळ द्या, किंवा असं काही घडतं कधी? नाही खरं तर. कारण एरवी आम्ही असतोच, म्हणजे फॅमिली बरोबर जो वेळ घालवायचा असतो तो आम्ही बरोबर आमचा मॅनेज केलेला असतो. आणि म्हणजे मी माझ्या मुलीबरोबर काय किंवा हिच्या मुलाबरोबरचा असलेला वेळ तो प्रॉपर मॅनेज झालेला असतो. आणि काम आणि मग आमचे हे सगळ्या गोष्टी या आय गेस रितसर मॅनेज होतात सगळ्यांकडनंच. त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की काय हे तुमचं रील मध्येच किती वेळ जातोय. आणि कारण आम्ही कोणी आता चौघी भेटल्यात तर करून टाका नाही असं. म्हणजे मुळात सांगू का, आम्ही चौघींमध्ये अजून एक ही कॉमन गोष्ट आहे की कोणी ना सोशल मीडियाला अधीन नाही आहोत. आम्ही सोशल मीडियाचा उपयोग आमच्या कामासाठी करतो. आम्ही कोणी त्याच्या अधीन नाही आहोत. हा म्हणजे आता पण आमचे फोन जर तिथे ठेवले आहेत इंटरव्ह्यू, तर कोणाचे वाजले तर इथे कोणाचं चलबिचल होणार नाहीये. हा करू आपण एक 10 मिनिटांनी. किंवा एखादी गोष्ट आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये केली, म्हणजे आज आम्ही चौघी जर भेटलो तर काहीतरी फोटो टाकलाच पाहिजे, पोस्ट केली पाहिजे, अशा नाही होत आम्ही. असं झालेलं आहे की आम्ही भेटलो आहोत पण रील पण नाही केलेली आणि पोस्ट पण नाही केलेलं आणि फोटो पण नाही काढला. असं झालंय, भेटलो, मजा केली, हा केलं, इकडे तिकडे एक्झिबिशनला भेटलो आणि घरी आलो असंही होतं. आणि घरी आल्यानंतर रात्री लक्षात येतं आपण आज एकही फोटो काढला नाहीये. त्या दिवशीचा तो मूड असतो आणि ते तेवढं आम्ही एन्जॉय करतो आणि त्या क्षणी मजा करून मोकळ्या होतो. तर कधी कधी असं होतं की आमचं माहोल मुलीचं आपण शूट करूया असं ठरतं आणि मग आयदर कुणाच्या तरी घरी जेव्हा आम्ही जमतो तेव्हा आमचा कॉमन फ्रेंड अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर आम्हाला भेटायला म्हणून 4 वाजता चहाला वगैरे दोघं येतात. मग असं अरे आपण खूप दिवसात भेटलो नव्हतो, मग गप्पा. तोपर्यंत आमचा एक भरपूर रील्सचा एक स्टॉक झालेला असतो. असं आम्ही व्यवस्थित प्लॅन करतो, असं काही नाहीये. एक जनरल क्वेश्चन आहे की असं म्हटलं जातं की मुलींचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली की मग ते आपापल्या संसारात बिझी होतात आणि मग त्या मैत्रिणींना वेळ देत नाहीत किंवा अगदीच घर संसार आणि काम याच्या पलीकडे जात नाहीत. पण तुम्ही हे सगळं करून आणि तरीही तुम्ही रील्स करता, तुम्ही एकत्र भेटता आणि तुमचा एक ग्रुप तयार झाला. सो अशा जनरल ज्या असं विचार करणाऱ्या किंवा अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की हे घडतं, म्हणजे आय विल नॉट डिनाय इट. कारण असं होतं की माझ्या पण शाळेच्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा कॉलेजच्या मैत्रिणी आहेत ज्या अजूनही ग्रुपमध्ये आहेत, आम्ही भेटतो, आम्ही कधीतरी व्हिडिओ कॉल करतो. पण डेफिनेटली हे घडतं की बऱ्याच जणी आता वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, देशांमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या फॅमिलीज बॅकग्राऊंडमुळे कधी त्यांचं येणं होतं किंवा काही डॉक्टर आहेत, लॉयर आहेत, इंजिनियर्स आहेत. सो त्यांच्या प्रोफेशनल याच्यामुळे कधी कधी भेटणं होत नाही. पण दिस इज फॅक्ट की जे आपण जे आहेत, मुली ज्या आहेत त्या संसारानंतर गुंततात किंवा जरा बाहेर निघायला त्यांना वेळ लागतो किंवा निघू शकत नाही. काही काही जणी नाहीच निघू शकत. तर मला असं वाटतं की हे आता आपल्यावर डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमधनं कसा तुमच्यासाठी वेळ काढायचा आहे किंवा तुमच्या आधीच्या मैत्रिणींसाठी कसा वेळ काढायचा आहे. सो तुम्ही ते ठरवूनच केलं पाहिजे. मग मला नाही वाटत की ते असं ऑर्गॅनिकली घडेल की वन फाईन डे आपण एक 7-8 जणी अय्या आपण आज भेटलो असं नाही होणार. सो मला वाटतं की तुम्ही तुमच्या लाईफमधनं वेळ काढून ते प्लॅन केलं पाहिजे आणि आपल्या मैत्रिणींशी मला तरी वाटतं कायम बोलत राहिलं पाहिजे. मग त्या कुठल्याही असो. माझ्या शाळेच्या मैत्रिणी पण अजून टचमध्ये आहेत, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी पण टचमध्ये आहेत. मी नागपूरला गेले की आम्ही एकत्र जमतो, मी ते प्लॅन करते, मी जाणार असेल तर मी प्लॅन करते की मी येणार आहे, आपण डिनरला भेटूया. सो आम्ही 6-7 जणी डिनरला भेटतो, मजा करतो त्यांच्या फॅमिली सकट, मुलांसकट. तर मला असं वाटतं की हे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि जर ते नाही घेतले देन तुम्ही मग रडत बसू शकता की मला वेळ नाही मिळत. बायकांची पण आहे असं मला वाटतं. कारण काय होतं, बरेच वेळेला आपल्याला असं दिसतं नवऱ्याचे मित्र
त्यांचा ग्रुप हो. राहतो, त्यांच्या नवऱ्याच्या मित्रांच्या बायका असतात त्या आपल्या मैत्रिणी होतात आणि आपल्या मैत्रिणी सुटत जातात. Exactly, बरेच मला वेळेला हेच बोलायचं. बरेच वेळेला करेक्ट, असं घडतं. होतं. पण ही तेच सांगते की मी तुमचे हा efforts एफर्ट घ्यायलाच पाहिजे. जसं माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत ज्यांच्या घरनं अलाउ नाहीये यायला, पण मग मी एफर्ट घेते, मी जाऊन तिच्या सासूशी बोलते की प्लीज काकू हिला मी आज माझ्यासोबत कॉफी प्यायला नेते किंवा डिनरला नेते. तर त्यावेळेला त्या काकू जेव्हा मला भेटतात आणि बघतात की नाही हे म्हणजे छान आहे, फ्रँकली बोलून आणि सगळं विचारून नेते, बरं जा हरकत नाही, असं करून का होईना पण परमिशन मिळते. पण मग ते एफर्ट तुम्हाला घ्यावे लागतात आणि मग ते त्यांना त्यातनं बाहेर काढावं लागतं. अँड थँक्स टू अगेन चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया पण की त्यांनी अशा आता कुठे कुठे होते आपण या व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे सगळे पहिल्यांदा ऑर्कुट होतं जिथे आपण लोकांना शोधून भेटलो. काढायचो. मग फेसबुक आलं, मग आता व्हॉट्सअप आलं. सो आता पुन्हा जरा ग्रुप्स झालेत. आता प्रत्येक बाईचे शाळेचा एक ग्रुप असतो, कॉलेजचा एक ग्रुप असतो. सो हे एफर्ट्स बायकांनाच घ्यावे लागतात कारण ते ऑर्गॅनिकली बायकांकडनं होत नाही. आणि मुली तेवढ्या हुशार आहेत की आपलं काही घरचं टाकून लगेच पार्ट्या करायला जात नाहीये. सो ते सगळं घरचं मॅनेज करून जातात. बट आय थिंक तुम्हालाच ते एफर्ट घ्यावे लागतील. सो प्लीज ज्या अशा आहेत मैत्रिणी ज्या भेटत नाहीयेत त्यांनी एकदा एकमेकींना कॉल करा आणि भेटा, त्याची मजा वेगळी आहे. तुला काय वाटतं? ती चाललीच आता नागपूरला भेटायला तिच्या मैत्रिणींना. म्हणून ती काय बोलत त्यापेक्षा नाही. मला असं वाटतं की मैत्रिणींबरोबर, मैत्रिणीपेक्षाही मैत्रिणी काय जे आहे फॅमिली पहिले येते आणि लग्न झाल्यानंतर पेक्षा ना बेबी झाल्यानंतर ऍक्च्युली एका बाईचं आयुष्य बदलतं. सगळ्यात जबाबदाऱ्या तुमच्या प्रायोरिटीज बदलतात आणि हे काही वर्ष तरी असतं जोपर्यंत ते बेबी थोडं मोठं होत नाही, स्वतः करत नाही. आणि वर्किंग आया ज्या असतात त्यांच्यासाठी तर ते जास्त होतं कारण की एक थोडीशी गिल्ट असते मनात की अरे मी कामासाठी जे 10 तास बाहेर जाते तर मग मी आता घरी आल्यानंतर उरलेला वेळ मी माझ्या बेबीला द्यायला पाहिजे, पोराला द्यायला पाहिजे, पोरीला द्यायला पाहिजे. मग आता हे केल्यानंतर मग माझ्यासाठी वेळ कुठे उरतो? तर मुळात मला असं वाटतं की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ते तुम्ही करा. तुम्हाला आत्ता असं वाटतंय की मला माझ्या मुलासोबत किंवा नवऱ्यासोबत आनंद मिळतो आहे, तो क्वालिटी टाइम आत्ता स्पेंड करणं गरजेचं आहे. मी आनंदी आहे, काहीच हरकत नाही, करा. तुमचा आनंद शोधा. कारण की तुम्ही जर आतून आनंदी नसाल, तुम्हाला 2 फ्रेंडला फोन करून जर बरं वाटत असेल तर तो करा. तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर ना तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना, ना तुमच्या पोराला, ना तुमच्या नवऱ्याला, ना तुमच्या मैत्रिणीला, तुम्ही कोणालाच आनंदी ठेवू शकणार नाही. तुमचं आतमध्ये पीस पाहिजे, तुमच्या आतमध्ये आनंद पाहिजे, तुम्ही आनंदी पाहिजे तर तुम्ही आनंद द्याल. सो मला वाटतं ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर आहे. मी घरकोंबडी आहे तर मला असं वाटतं की नाही मी आता घरी राहायला पाहिजे, नवरा आणि मुलगा तो तिकडे इकडे तरी मी दोघांकडे असं बघत राहते, हा माझा आनंद आहे. तर तो आहे. मग मी फ्रेंड्स लोकांना मिस करते त्या दिवशी मी फोन करते. सो इट इज ओके की आपण स्वतःचा विचार करायचा, स्वतःच्या आनंदाचा विचार करायचा. प्लीज करा. तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतो नाचा, गा, मैत्रिणींना फोन करा, मुलासोबत पिक्चरला जा, मुलासोबत किंवा मुलीसोबत डेटवर जा, सगळं करा. स्वतःसाठी करा, आनंदी राहा. पण आपण कितीही म्हटलं की फॅमिली तर असतेच आपल्यासोबत सपोर्टला, पण असं बऱ्याचदा असं असतं की आपल्या मैत्रिणीजवळच आपल्याला मन मोकळं करायचं असतं, इमोशनल सपोर्ट हवा असतो. पण यासाठी तरी आपल्याला मैत्रिणींनाच भेटून तो टाइम स्पेंड केला पाहिजे. डेफिनेटली. आयुष्यात असा एक कॉर्नर तर नक्कीच पाहिजे की जिथे तुम्ही काहीही न लपवता बोलू शकाल. की काही गोष्टी असतात की तुम्ही त्या घरी नाही बोलू शकत किंवा फॅमिली बरोबर नाही शेअर करू शकत, पण एक तरी कॉर्नर असा पाहिजे आयुष्यात. मग तो बेस्ट फ्रेंड असो, मैत्रीण असो, मित्र असो, व्हॉट एव्हर. इट इज नॉट Necessary. अबाउट शेअरिंग युअर पेन. इट्स अबाउट हॅपीनेस ऑल्सो. कदाचित रिलेट होईल. माझी मैत्रीण आहे रोशनी म्हणून, जी माझी 11वी पासूनची मैत्रीण आहे आणि तिचाच नवरा माझा 5वी पासूनचा फ्रेंड आहे. अजूनही आहेत ते सगळे फ्रेंड. जर मला आणि रोशनीला कोणी बघितलं तर ते म्हणतील ह्या दोघी थोड्याशा स्क्रू ढिला झालेल्या आहे आणि पागल झालेल्या आहेत. कारण की आम्ही भेटलो की आम्ही फक्त हसतो. आजपर्यंत तिने तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स मला सांगितलेले नाही आहेत. मी माझे प्रॉब्लेम्स ह्या लोकांना सांगेन, मी तिला सांगितलेले नाही आहेत. ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे. पण मला ते कळतं. आम्ही एका कोपऱ्यात बसलो ना, आम्ही वेड्यासारखे नुसते हसतो. उस दिन ऐसा किया था, उस दिन वैसा किया था, असं करून वेडे. तर इट इज नॉट ओनली अबाउट द पेन, इट इज अबाउट युअर कम्फर्ट, इट इज अबाउट युअर सेल्फ. तुमच्या लाईफ मधला कॉर्नर. माझी
ही बेस्ट फ्रेंड इथे मुंबईत आल्यानंतर झाली, पण माझी अजूनही बालक मंदिर पासनची जी बेस्ट फ्रेंड आहे ती नागपूरला अजूनही आहे. वी आर स्टील इन कनेक्ट. मी नागपूरला गेले की ती मला गाडीवर घ्यायला येते आणि आम्ही अख्खा नागपूरभर फिरतो इकडे तिकडे सगळे स्कार्फ बांधून आणि टाइमपास करत. सो तिच्याबरोबर मी फोनवर पण महिने बोलत नाही, भेटत नाही, आम्ही कधीतरी वर्षाकाठी एकदा भेटतो, बट स्टील दॅट रिलेशन इज देअर. अगदी बालक मंदिर तो कनेक्ट आहे. सो मला असं वाटतं हिच्या समोर जसं मी सगळं सांगू शकेन, म्हणजे शी कॅन ब्लॅकमेल मी ऑन एनिथिंग, पण सो हे वेगळे वेगळे रिलेशन्स असतात आणि ह्या वेगळ्या वेगळ्या मैत्रिणी असतात, त्यांची जागा तुमच्या लाईफमध्ये वेगवेगळी असते. करेक्ट आहे. आम्ही बऱ्याचदा तुमचे रील्स पाहत असतो किंवा फोटोज पाहत असतो, यामध्ये आणखीन काही चेहरे सुद्धा कधी कधी इन्क्लूड असतात, जसं सुखदा असेल, अभिजित असेल, अजूनही बरीचशी मंडळी आहेत. त्या लोकांशी तुमचा कनेक्ट कसा आहे आणि त्या जसं आपण अभिजित आणि सुखदाबद्दल बोललो तर त्यांच्याशी तुमचा बॉन्ड कसा आहे? तो बॉन्ड आहे ना एक फॅमिली सारखा झालाय आता. म्हणजे कुठल्या अर्थाने फॅमिली की जी फॅमिली आम्ही चूज केली, आपली खरी फॅमिली हा आपला चॉईस प्रत्येकाचा असतोच असं नाही. कोणी कोणी त्यांच्या आई वडिलांच्या बाबतीत थोडेसे नाखुश असतात, भावंडांच्या बाबतीत असतात, काका काकू याच्यामध्ये थोडेसे ड्रिफ्ट असतात, पण ही फॅमिली ना आम्ही चूज केली. मग सत्यनारायणाची पूजा हिच्या घरी असली तरी बाय डिफॉल्ट आमंत्रणच लागत नाही. आम्ही तिघी अशा असतो. हिच्याकडे गणपती आहे, आमंत्रणच लागत नाही. सो ही एक ना फॅमिली आहे. म्हणजे सुखदा अभिजित आज आमच्या बरोबर जरी नसले तरी सुद्धा ते आहेतच. त्यांना माहिती आहे आम्ही आज सुखदा म्हणते तशी की दे आर आवर चीअर लीडर्स, एव्हरी टाइम दे आर सपोर्टर्स आणि ते असतात. मग कुणाचंही काम असो, त्यांचं असो, मग अभ्याचं काही असो किंवा सुखदाचं काही असो, त्यांच्या नाटकाला जाणं, त्यांच्या सिरीज बघणं, कार्यक्रम बघणं, मग डिस्कस करणं, हे तुझं छान झालं, हे वाईट झालं, हे अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, किंवा सगळ्याच कामांबद्दल आणि याच्याबद्दल चर्चा, घर एकमेकांचं लावायचं असेल तर त्याची हेल्प. सो मला असं वाटतं की हे सांगायला लागत नाही किंवा विचारायला लागत नाही. इट इज नाऊ फोन येणार कसं झालं काय झालं. म्हणजे आमची सगळ्यांची घरं एकमेकांची घरं आहेत. म्हणजे मी हिच्याकडे जाऊन बिंदास काही करू शकते, हिच्याकडे ही या माझ्याकडे. सो इट इज मोर लाईक एक्सटेंडेड फॅमिली मला. आणि मी असं ह्याच्यात ऍड करीन की आमची मैत्री अशा काळामध्ये एक्झॅक्टली अशी व्हायला लागली आणि ती फुलली जेव्हा एक्झॅक्टली लॉकडाऊन सुरू झालं होतं. सो स्टार्टिंगला सगळे सुट्टी लागली मग हे करू ते करू ह्या मोडमध्ये होतो. जसजसं ते 21 दिवस झाले, पुढचं लॉकडाऊन, तिसरं लॉकडाऊन, असं करता करता सगळेच जण वेगवेगळ्या मोडमध्ये जात होते. थोडंसं तुला टेन्शन आहे, मला टेन्शन आहे, अजून थोडं फ्रस्ट्रेटेड वाटतंय किंवा काही होतंय. पण अशा ह्याच्यामध्ये इंडस्ट्री बंद होती आणि तरीही आम्हाला भेटण्यासाठी आमच्यातून आतून ते फिलिंग येत होतं की अदर दॅन इंडस्ट्री आपल्याला बोलण्यासाठी टॉपिक्स आहेत आणि आय फील लाईक टॉकिंग टू यू. तर मग खरंच काहीतरी वर्थ आहे. इव्हन मला आठवतं लॉकडाऊनमध्ये माझ्या मुलीचा बर्थडे आला होता आणि आमची अॅनिव्हर्सरी पण सेम डेला असते. सो आम्ही सगळे बाहेर पडलो आणि तोपर्यंत फक्त इथेच जाता येत होतं घराजवळ, आणि आम्ही आमच्या कारवरती केक कापला होता आणि अभिजितनी केक आणला होता खांडकेकरनी, आणि ह्या सगळ्या जणी आल्या होत्या आणि वी क्राईड. आम्ही रडलो होतो खूप, कारण आम्ही तेव्हा खूप महिन्यांनी एकमेकांना बघितलं होतं. हॅपी बर्थडे असं करून सगळे हॅपी अॅनिव्हर्सरी असे सगळे रडत होते आणि एकमेकांना हक करत होते. सो मला वाटतं की ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काही फार वर्ड्सची गरज पडते असं वाटत नाही. म्हणजे मला तर आठवतंय माझ्या वाढदिवसाला असंच खूप सगळं बाहेर वातावरण हे होतं आणि बिल्डिंगमध्ये बाहेरचे लोक अलाउड नाहीत वगैरे, इतकं काय काय टाईट सिक्युरिटी होती. तर ह्या मैत्रिणींना मी अगदी सांगितलं साधे पंजाबी ड्रेस घालून या, म्हणजे तुम्ही फॅमिलीतल्या आहात, वाटाल खूप तयार होऊन नका येऊ वगैरे. मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तू गाडी काढून ह्या सगळ्यांना जरा आपल्या लेनच्या बाहेरपर्यंत पिकअप करायला जा. पण अभिजित खांडकेकर तसा बिल्डिंग मधल्या सिक्युरिटीवाल्यांना पण पटकन ओळखीचा फेस असल्यामुळे आम्ही चक्क त्याला गाडीच्या डिक्कीमध्ये लपवला होता. त्याला म्हटलं तुला डायरेक्ट आतमध्ये आणल्यानंतर डिक्की ओपन करून जिन्याच्या मागून आम्ही आणणार आहोत. आणि ह्या दोघी अशा घरातल्या फॅमिलीच्या सारख्या अशा आल्या होत्या, पिशव्या घेऊन, म्हणजे थोडं भाज्याच घेऊन आल्यात वगैरे, असं आम्ही ऍक्टिंगचा ओव्हरडोस केला त्या दिवशी. आम्ही वी एन्जॉय एव्हरी मोमेंट. आता आपण अभिजित आणि सुखदाबद्दल बोललो तर मी समिता तुमच्याच सोशल मीडियावर पाहिलं होतं की तुम्ही बहीण भावासारखे पण आहात, तुम्ही एकमेकांना रक्षाबंधनला राखी सुद्धा बांधता, इव्हन तुम्ही दोघी सुद्धा. असं नको बघू, मी देणार आहे उत्तर. सुखदा अभिजितला बहीण. हे कधी झालं आम्हाला कसं माहिती नाही, हा कुठला सण झाला आम्हाला टाकून.
सुखदा गुरुला, अभिजित गुरुला बांधते. ओके, सो हे कधीपासून सुरू झालं? असंच मला वाटतं अभिजितच्याच बर्थडेला आम्ही भेटून पार्टी करत होतो आणि वन फाईन डे तिला असं फील झालं की सुखदाला की गुरु मी तुला राखी बांधू का. सो एक ह्या आता सांगायला पाहिजे का नाही मला माहिती नाही, पण एक फनी असा एक किस्सा की नॉर्मली आमच्या नागपूरला ना सगळे असे थोडे कन्झर्वेटिव्ह लोक आहेत किंवा ऑर्थोडॉक्स आहेत किंवा जुन्या फॅमिलीज जुन्या विचारांचे आहेत. सो पूर्वी असं होतं की ज्या मुलाशी थोडंसं असं व्हायचं ना की थोडंसं डिस्टन्स पाहिजे, हा तर ए तू माझा दादा, हा तू माझा दादा. तर अभिजितनं 2 मिनिटं घाबरला आणि मला म्हणला हिला मला दादा का करायचं असेल, मी काही चुकलो का, माझं काही चुकलं का. म्हटलं अरे असं नाही, तिला जेन्युअनली ती एवढी हसली म्हणजे नाही असं काही नाही, मला जेन्युअनली असं वाटलं की तुला भाऊ मानावं, पण त्याला असं वाटलं की मी काही चुकीचं वागलो म्हणून हे तू माझा दादा हा आता असं. सो ह्यातनं ते त्यांचं छान रिलेशन क्रिएट झालं आणि एक्सटेंडेड फॅमिली असून सुद्धा ती आता आणखी म्हणजे कोअर फॅमिली झाली आमची. सो आता आपण जे म्हणालो होतं की तुमचे बरेचसे वर्ड्स आम्ही सुरुवातीला ऐकले, सो आम्हाला असे काही नवीन वर्ड्स ऐकायला आवडतील, आम्ही गेस करायला तयार आहोत. ओके, अच्छा, एक मिनिट द्या मला. अच्छा, ह्या दोघी वर्सेस आपण तिघी. बघूया आता काय. हे खूप कठीण नका पेपर टाकू, 10वीच्या बोर्डाची नाहीये, एवढे कठीण नका टाकू. तुम्हाला येईल का आमच्या तोंडून इतक्या वेळा ऐकलंय तुम्ही. हा बरोबर, बघूया. बावन बावन सांगा सांगा, कॅमेऱ्याच्या तिकडे असलेले लोक पण सांगा. सांगू शकता. बावन 52. मग मी 52 नाही, बावन करणे. 52 अच्छा, 52. त्याला सेंटेन्स 52 नको करू. चल 52 नको म्हणजे काय कटकट करू नको, थापा नको मारू, बडबड करू नको, म्हणजे पुढे पुढे करू नको, जामल जमल जमल करतो ना आपण. म्हणजे नीट करते काम असं उरकल्यासारखं करू नको. हा, नीट कर. It's बावन. नीट करेस 52 काय ना काय संबंध आहे, नीट कर 52 सरळ भाषेत सांगता आलं सरळ आणि 52 नाही ना. 52 आम्हाला मला कळलं 52ला काहीतरी वेगळं म्हणताय. बिस्किटही वाटलं. खूप झाले तुमचे उबाडधंदे. उघडधंदे खूप झाले आमचे फुकटचे असे फुकटचे सल्ले. चला सल्ले नाही, कामं अशी फुकटची कामं. फुकटची कामं. काय काय धंदे? उबाड धंदे. उबाड धंदे. ओबाड धंदे. बरं, एक उबाड का खायचा उबाड? पदार्थ सांगूया. उबाड का उबाड धंदे. ऊ का ऊ? उबाड धंदे. ओबाड म्हणा. बरं, हिला विचारूया आपण. तुम्हाला कदाचित तुम्ही माहिती बघा आहे, ना. तू सांगा. तू कधी ऐकलंय उकडपेंडी? उकडपेंडी म्हणजे काय? आम्ही खाल्ली. तिला खेळायचं होतं ना, तिला थोडं डोक्याला ताण पाहिजे. बरं, बोलायचा शब्द आहे तो, खायचा शब्द आहे, करायचा शब्द आहे, काय करायचं आहे एवढं जरी सांगितलंस तरी खाण्याचाच असेल, उकड असेल तर. जसं कोकणात उकड केली तांदळाची तसा एक प्रकार आहे आणि या दोघी माइंड ब्लोईंग करतात. उत्तम करतात. कणकेची उकडपेंडी असं आमच्या नागपूरला प्रचंड, म्हणजे इट्स अ स्टेपल ब्रेकफास्ट किंवा काही पण वेळ तुम्ही लंच डिनर कधी खाऊ शकता. आणि माझ्या आईची आजची माझी आई म्हणजे ही म्हणली तसं तो स्टेपल ब्रेकफास्ट आहे, पण आम्ही गेल्यानंतर उकडपेंडी करणार असं आम्ही सांगतो. समिधाची आई अप्रतिम फणसाचं लोणचं करते. तर या वर्षी फणसाचं या वर्षी समिधा आणि एफर्ट्स घेतले की आपण करूया एकत्र, म्हणून समिधाने सगळे इनिशिएटिव्ह घेऊन फणस आणून तळून वगैरे, मग मी मदतीला जाऊन जवळजवळ आम्ही बचत गटातल्या स्त्रियांना कॉम्पिटिशन देण्यात असं लोणचं 3-3.5 किलोचं लोणचं बनवलं. ह्याच्यामध्ये मजा कशी आहे बघा. आता आपण लोणचं वगैरे करणार ना, हा तरी मी लोणचं करायला गेले वगैरे, तर ही मला शिकवत होती ते तळायचं असं, आणि मला स्वयंपाक फार येत नाही, तर आमचे खूप प्रयत्न. बरं, त्याच्यामध्ये मग अशा बरण्या लाईनीत लावलेल्या, ही तुझी बरणी, ही हिची बरणी, ही हिची बरणी, असं करत त्या सगळ्या बरण्या बिरण्या सगळं आम्ही करतोय. आता ह्याच्यामध्ये झाला एक व्हिडिओ कॉल. त्या व्हिडिओ म्हणजे मला हसायला का, आमचे लक्ष बघ कुठे. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मृणाल दिसली व्हिडिओ, बघ भारू पण आली आहे आणि आम्ही करतोय वगैरे. याच्यावर मृणाल, अगं भारू तुझा कुर्ता किती छान आहे, हा एवढा छान कुर्ता घालून तू लोणचं तर आम्ही ठरवतो की आपण शूट बीट करूया. तर काय शूट करणार, ही इतकं बांधून सगळं कालवत बसली होती की रील बिल राहिलं बाजूला, पण आम्ही एकत्र यावर्षी लोणचं केलं. समिधाच्या आईला हे खूप आवडलं की ज्या काही रेसिपीज आहेत ज्या आता लोक विसरत चालले, जसं उकडपेंडी आता म्हटलं, तसं हे फणसाचं आणि कैरीचं लोणचं जे नागपुरात केलं जातं,
ह्या कृती आपण ज्या विसरत चाललोय आता त्याही आम्ही करण्याचा एक प्रयत्न असतो आणि आम्ही करतो. ते आम्ही करतो. ओके, आता आपण भरपूर तुमचे किस्से ऐकले, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, पण कितीही फ्रेंड्स असलो ना आपण तरी एक गोष्ट आवडणारी असते आणि एक गोष्ट अजिबात आवडणारी नसते. सो तुमच्या प्रत्येकामध्ये एकमेकींबद्दल अशी एखादी गोष्ट आवडणारी आणि एक गोष्ट न आवडणारी. समिधामध्ये आवडणारी गोष्ट म्हणजे ती उत्तम होस्ट आहे आणि हाच तिचा काही वेळेला मला न आवडणारा गुण असतो की ती इतकी उत्तम होस्ट होण्याच्या नादामध्ये किंवा तिला प्लीज मध्ये आम्ही जरा ग्रीन टी पिणार आहोत आमच्या हे मॅडम. बघा आताच आम्ही बोललो की आमच्यामध्ये एक जण डाएट करणारी आहे तर ती मी नसून ती ही आहे. आम्ही चहा वगैरे पिऊन झालाय सगळं. सो तो त्या होस्ट होण्याच्या नादामध्येच ती बरेच वेळा तिच्या तब्येतीची खूप हेळसांड करते आणि मग आता पाहुणेच आहे म्हणजे आम्ही पण घरी जाणार आहोत म्हणून जमीनच धू, आज माझी आत्ते बहीण आहे म्हणून भिंतच धू, काही माहिती काही करू शकते की आज मला असं वाटतं की अगं आम्हीच येणार आहोत ना, असला पसारा घरात तर काय प्रॉब्लेम आहे. नाही तिला असं ते स्पिक अँड स्पॅन आणि सगळं असं लागतं. तुम्ही येऊन पुढे किती घाण कराल. आम्ही काही करू शकतो पण त्यामुळे तो तिचा एक गुण आहे की ती उत्तम होस्ट आहे आणि हाच तिचा कधीतरी मला राग येणारा भाग आहे की त्या तब्येतीसाठी, बाकी काही नाही. मी ती आहे पसारा माझ्या घरात तर आहे अशी नाही आहे ती. सेम मृणालच्या बाबतीत एकच गुण आहे तिचा जो मला खूप आवडतो. तिला खूप गोष्ट नाही जो गुण पण आहे दुर्गुण पण आहे असं मला वाटतं ग. ऐकायचं जसं हिचा होस्ट असणं असं माझं म्हणणं की मृणालकडे ना असं तू एखादी गोष्ट माग ती खूप आनंदाने तुला ती देऊन टाकते. ती त्याचा मागे पुढे विचार करत नाही की ती तिला किती हवी आहे किंवा तिला कदाचित ती नंतर लागणार आहे. ती जाऊन बाजारातनं दुसरी आणेल पण ती पटकन ती गोष्ट देते आणि तोच मला तिचा कधी कधी असं वाटतं की मृणाल ती गोष्ट तुझी आहे, तू कुठनं आणलीस हे सांग समोरच्या आणि ती तो विचार नाही करत की मग ती व्यक्ती तिच्या किती जवळ आहे, त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट मला परत मिळेल का असं ती विचार करत नाही आणि ती गोष्ट देऊन टाकते. म्हणजे मला असं होतं की मग कधी कधी थोडंसं पॉझिटिव्हनेस पण येतं की तू तिलाही देतेस आणि मलाही देतेस, मग मी काही वेगळी नाही आहे का, मला मिळाली पाहिजे, आय शुड बी एक्सक्लुझिव्ह ना, असं तिच्या बाबतीत वाटतं. सईच्या बाबतीत वाटतं सईचा गुण असा आहे की सई आमच्या सगळ्यांमध्ये खूप सोशली ॲक्टिव्ह आणि सोशली करेक्ट पोस्ट करणारी आहे की तिला माहिती आहे कधी पोस्ट कर. मी ती आम्हाला सांगते की आता सण येणार आहे, आता काहीतरी म्हणजे त्या बाबतीत आपण असं म्हणूया काय या पिढीशी खूप अपडेटेड आहे, अपग्रेडेड आहे, अपडेटेड आहे. आणि कधी कधी मला असं वाटतं की ती खूप शेलमध्ये जाते अचानकच काही दिवस बोलतच नाही आणि मग मला असं होतं मग प्रत्येकाला वाटतं ना आपण ते हिला बोललो का, ग्रुप सोडते हा मध्येच एक ग्रुप सोडते की मला काही दिवस सोशल डिटॉक्स करायचं आहे. एवढं काहीच आपण ग्रुपवर बोलत नाही होत की तू डिटॉक्स करशील वगैरे. तर तो तिचा गुण आहे की आम्हाला जाताना सांगत जा की का जातेस, म्हणजे आम्हाला पुढचे 8 दिवस टेन्शन राहत नाही की काय झालं. भार्गवीचा गुण हा आहे की भार्गवी ऍक्च्युली ती मगाशी म्हणली तसं मी सोशल मीडियावरती मे बी जरा ऍक्टिव्ह असेल पण ती ऍक्च्युली सोशली इतकी ऍक्टिव्ह आहे की आमच्यातली ती जसडायल आहे. कुठलाही कॉन्टॅक्ट किंवा कुठून अरे आपल्याला हे अरे माझा कॉन्टॅक्ट मी फोन करते असं करून भार्गवीकडे रेडी असते इन्फॉर्मेशन आणि विथ कॉन्टॅक्ट. त्यामुळे आपण नुसतं बोलायची खोटी आहे की भार्गवीकडून ते सगळं उपलब्ध होतं. त्यामुळे ते तिचं एक खरंच स्किल आहे मी म्हणेन की ती सगळ्यांशी कनेक्टेड असते, कॉन्टॅक्टमध्ये असते आणि ही खरंच नॅक आहे, ते सगळ्यांना नाही जमत. तिच्यातलं दुर्गुण असं मी नाही म्हणणार, हा आपल्या स्वभावातलाच भाग असतो, पण ती इतकी अशी पटकन रिॲक्ट होते, इतकी अशी ती हे असते ना की भार्गवी समोर बोलताना आता आपण तिला हे म्हणलं तर ह्याच्यावर ही काय रिॲक्ट होणार आहे ह्याचाच आधी विचार करून आपल्यालाच ते इतकं असं फ्रेम करायला लागतं. मध्ये आम्हाला काही विषयाबद्दल मला आणि समिधाला तिच्याशी बोलायचं होतं आणि ते बोलताना मी तिला बोलल्यानंतर ती ते काय वाटून घेणार आहे ह्या गोष्टीमुळे मी आधी हिच्याशी डिस्कस केलं की मी हे बोलू का तिला हे वाटेल. मग नंतर एवढं करून मी मध्ये बरेच दिवस जाऊ दिले आणि त्याच्यानंतर हे बघ तू ह्याच्यावर अशी रिॲक्ट झाली असतीस म्हणून मी तुला तेव्हा नाही सांगितलं आणि असं मीच इतकं संदर्भाचं स्पष्टीकरण दिलं की हा ठीक आहे ना ओके हा. तर ते असं ना फार विचार करायला लागतो की ही कधी कधी पटकन रिॲक्ट होईल अशा ह्यानी. सो ते एक वाटतं. समिधा ऍक्च्युली ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मला तिच्यातले सगळे गुण आवडतात कारण का ती एक्झॅक्टली माइंडसेट वाईज माझ्यासारखीच आहे. पण मला तिच्यातला एकच छोटासा गुण असा जाणवतो जो मला पर्सनली आम्ही बरेचदा दुर्गुण
आम्ही बरेचदा शॉपिंगला किंवा कुठल्याही ह्याच्याला एकत्र जातो, ही इतकं कधी कधी वेगळं असं बिहेवियर स्टार्ट करते की असं होतं ना, मला ना लिटरली लाज आणते की काय असं होतं. कारण का ही अशी तिथले जे सेल्समन किंवा त्या गर्ल्स असतात त्यांच्याबरोबर इतकं काहीतरी वेगळ्या भाषेत आणि वेगळा कंटेंट घेऊन सुरू करते बडबड, की असं होतं की मी नाहीये तुझ्याबरोबर, आणि ऍक्च्युली मी दुसरीकडे जाऊन काहीतरी दुसरे कपडे बघते आणि मग हा रंग चालेल, असं होतं हा तू घे काय ते. पण प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक जण असतोच जो असं करतो पब्लिकली. ही आहे समिधामध्ये खूप time. अरे क्या भैया मैं तुम्हारी बहन वगैरे अशी एकीकडे तिला डोळे वटारत I'm असते. sorry, तो माणूस भाई म्हणायचाही याचा नसतो की का त्याला तू म्हणतेस मैं आपकी बहन हूँ, भैया पैसा कम कर दो वगैरे. ओ प्लीज. आणि ही डोळे वटारून बघायला ही आपल्याकडे बघतच नसते, कारण की ही मस्त गप्पा मारण्यात आणि ही रममाण असते, त्यामुळे आपल्या त्या अभिनयाचा उपयोगच होत नाही. ताईच्या बाबतीत बोलायचं तर ताईला मी हिच्या थ्रू हिच्या फंक्शन्समध्ये आणि अशी भेटले होते, पण हिच्याबरोबर जेव्हा मी काम केलं तेव्हा मला असं जाणवलं की ताई एक वेगळ्या लेवलची जस्ट डायल आहे. ताईचे एक वेगळे असे कॉन्टॅक्ट आणि ताईचं एक वेगळं असं एक चालू असतं. आणि जनरल आहे येल्लो पेज. तर हिच्याबरोबर राहून ना, म्हणजे ही अशी खूप दाखवते की मला काही ते स्वयंपाक वगैरे आवडत नाही आणि मी काही फार करत नाही वगैरे, पण हिच्याकडे आम्ही जेव्हा गौरी पूजनाला जातो तेव्हा ही अशी एक वेगळाच एक माहोल करून असते आणि असं होतं की उगाच बडबड करते, मला मी नाही त्यातली टाईप असं हे. पण ताईचा असा एक तो छान सगळं साज चालू असतो. हिचा दुर्गुण असा नाही मला म्हणता येणार, पण अगेन म्हणजे ताई आमच्या सगळ्यांमध्ये वयाने मोठी आहे आणि मी सगळ्यांमध्ये लहान आहे, त्यामुळे मला ती मोठी जाणवते. आणि म्हणजे तसं म्हटलं तर ही पण आहे, पण ताईच्या बाबतीत मला तो असा एक आदरयुक्त भीती हे एक पहिल्यापासून आहे. आणि तिने बेबीत जी भूमिका केली होती त्याच्यामध्ये तिचा असा एक वेगळा आवाज लागतो, त्यामुळे असं अगेन ही काय रिॲक्ट होणार आहे. ननी मस्त काढते आवाज तू. ताई चिडल्यानंतर समिधा हे सगळं बरोबर चाललंय का, विचार एकदा भार्गवी आणि सईला, असा एक वेगळा आवाज लागतो. त्यामुळे ताईला कुठली गोष्ट कदाचित आणि तसं म्हणलं ना तर ऍक्च्युली मगाशी तू म्हणलीस तसं आमच्या चौघींमध्ये ना ती थोडीशी हळवी आहे. आणि मे बी तिच्या आताच्या सध्याच्या एजमुळे, मी फार तुला एज नाही पण तिच्या सध्याच्या ह्याच्यामुळे नाही, पण उलट हे करेक्ट आहे की अशा वयामध्ये होऊ शकतं हे बाकीच्या बायकांना पण कळणं गरजेचं आहे, जे इग्नोर करतात. एवढं काय, एवढं रडायला काय झालं सारखं, एवढं काय चिडायला झालं सारखं, असं नसतं, असं होतं. एखादी गोष्ट आपण लाईटली घेऊ पण ती गोष्ट हिला कदाचित मनाला लागेल, त्यामुळे अगेन हिच्याशी बोलताना वागताना ही गोष्ट ताईच्या मनाला लागेल किंवा ताईला काय वाटेल ह्याचा विचार करावा लागतो. हा दुर्गुण नाहीये, तिच्याशी तेवढंच बोलताना फ्रीली आणि वाटेल तसं बोलतो वागतो, पण ते एक जरा जास्त भान ठेवायला लागतं एवढंच. आम्हाला इमोशनल कोशंट चांगला आहे. येस येस. युअर टर्न. मृणालचा टर्न. मला मेन फ्रँकली सांगायचं तर हिने जे सांगितलं ना हिच्या बाबतीत तोच मला खूप जास्त आवडतो की ही आउट ऑफ द वे जाऊन जस्ट डायल सारखं तू म्हण तितक्या लोकांना ती फोन करेल आणि जोपर्यंत तुला ती गोष्ट मिळत नाही मग ते तुला हॉस्पिटलच्या मदतीपासून असू दे नाही तर तुला पैठणी साडी असू दे, त्याची काही रेंज नाहीये मदत करण्याची की नाही मग मी फक्त एवढंच करीन असं नाहीये, त्याची रेंज नाहीये तुझ्यासाठी. मग ती कुठल्याही लेवलला जाऊन कोणालाही फोन करून काही कुठूनही मागवून देऊन तुझ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचेल ह्याची ती गॅरंटी घेते. इतके एफर्ट्स ती टाकते त्याच्यात. सो मला वाटतं हा एक प्लस पॉइंट आहे. अनफॉर्च्युनेटली मला ह्या लोकांमधले वाईट पॉइंट कोणाच मधले मला सांगता येणार नाही, कारण की त्यांनी तो रिस्पेक्ट आणि त्यांनी तो प्रेम माझ्या बाबतीत इतकं जास्त जपलंय ना की ते तसं वागतच नाही किंवा माझ्यासमोर ते तसे वाईट गुण किंवा मला प्रॉब्लेम येईल असं मला त्या तिघींमध्येही कधीच जाणवत नाही. वी ऑल आर गुड ऍक्टर्स. कदाचित तुमचं थोडं थोडं प्रेम जास्त आहे माझ्यावर, तुम्ही ते दाखवत नाही. त्याला भीती पण म्हणू शकतो आपण. हा भीती पोटी काय जे काही असेल. मनी आहे ना आमची ती इतकी बेबी आहे की खरंच ती बेबी आहे, पण ती जशी शेल मध्ये जाते ना तशीच ती मला ती हळवी म्हणते, पण ती माझ्यापेक्षा जास्त हळवी ती आहे. इतकी हळवी आहे की तिला क्षणात असं तिच्या चेहऱ्यावर ते दिसू शकतं की तिला आता रडायला येणार आहे, इतकी ती हळवी आहे. मग तिला मी शेपूची भाजीमध्ये तिला दिलं नाही डब्बा.
ह्याच्यात पण ती येऊ शकते. पण ती ना एक असं शेल घेऊन चालते की ती मला फरक पडत नाही, पण ऍक्च्युली तिला सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. ती जेवढी दिसत नाही त्याच्यात तिप्पट ती प्रेमळ आहे, तिप्पट तिला लोक आवडतात. ती जशी म्हणते ना की ती शेलमध्ये जाते, ती शेलमध्ये कुठल्या तरी कारणासाठी जाते किंवा लोकांकडनं काहीतरी अपेक्षा झाली नसेल किंवा हर्ट झालं असेल म्हणून ती ते रिकवर करण्यासाठी जाते की माझ्या बोलण्यामुळे कोणीतरी दुसरं हर्ट नको हो. म्हणजे ते शेलमध्ये जाणं पण दुसऱ्यांचा विचार करूनच असतं. सो जो तिचा प्लस पॉइंट आहे तोच तिचा चुकीचा पॉइंट आहे. म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, दुसऱ्यांना बोललं तरी चालतं. बरं, मला इथे विचारायला आवडेल की मनी हे नाव हे तुम्हीच ठरवलंय ठेवलेलं आहे, पण आता ती आमची सगळ्यांची मनी. आम्ही दोघी एकमेकींना मनी मनी नावाने हाक मारतो. अच्छा, म्हणजे काय रिझन आहे यामागे? मनी काही असंच एक दिवशी रॅन्डमली म्हणायला सुरुवात केली आणि मग ती मनी मना काही चालतं. ती मला म्हणते मी तिला म्हणते. ती माझी पण आता मनीच आहे, कारण की मला असं वाटतं सगळीच ती लहान बहीण आहे. दुर्वाची मी मनी मावशी झाली. ती मला सई मावशीपेक्षा ती मला मनी मावशी म्हणते. हिच्या बाबतीत वाईट नाही काही, माझी बहीण आहे ती किंवा मग लिस्ट आहे वाईटाची. अरे बापरे, मी आता काय काय सांगणार आहे या सगळ्यांच्या, मी हे सगळं जे काही सांगितलंय ते ऐकल्यानंतर. नाही, मी माझे दीज आर पिलर्स ऑफ माय लाईफ. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना मी गुणदोषांसकट स्वीकारलंय. त्याच्यामुळे स्वीकारला चॉईसच नाही, तुला सांगितलं पर्याय नाही. पण गुण सगळ्यांमध्ये खूप आहे की आम्हाला स्वीकारलं. तुम्ही जी तारीफ केली तीच मी स्वीकारलंय. बघ ना, अगं तुला मी तिथेच जी काळी झाली होती ना, तिथेच हॉस्पिटलमध्ये सोडून आली असते ना मी तुला. स्वीकारलंय आम्ही तुला. तर असं ह्या स्वीकारलेल्या मैत्रिणींबद्दल काय सांगू. भार्गवीचे गुण म्हणजे फ्रँकली मी तिला बघितल्यानंतर मला खूप भारी वाटतं, कारण एवढा कॉन्फिडन्स. ही जसं म्हणाले की माझा असा जर्नी आहे, पण मी अमेज होते तिच्याकडे पाहून की हे सगळं ही कसं मॅनेज करते एकटी. आणि करिअर करणं, घर सांभाळणं, घर विकत घेणं, रिन्युएट करणं, स्वतःची आजारपणं काढणं, दुसऱ्याची आजारपणं काढणं, आईचं सगळं बघणं, इतरांचे सगळ्या फॅमिलीचे काय कोणाला काय गुगल पाहिजे असेल त्या सगळ्यासाठी अवेलेबल राहणं, हे सगळं म्हणजे ती अशी एक असतात ना 10 हात असलेली, ती अशी 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 तळतळ अशी भार्गवी अशी दिसते मला, की हे सगळं ती करते वन हँडेडली. आणि आय थिंक हा एक सगळ्यात मोठा गुण आहे जो मला नेहमी अमेज करतो तिचा. आणि अगेन जसं ही म्हणाली की दुर्गुण नाही म्हणता येणार, पण मला त्याचं कधी कधी मला त्रास होतो की तुला जेव्हा इथपर्यंत त्रास होतोय तर मग बोल आणि आम्हाला सांग की ज्या व्यक्तीकडनं किंवा ज्या लोकांनी तुला त्रास दिला असेल एक तर आम्ही जाऊन खून करून येऊ, तू त्याचं टेन्शन घेऊ नको. पण ते इथपर्यंत येईपर्यंत पार असं मला वाचवा त्या लेवलला येईपर्यंत ती सगळं सहन करते. सो मला वाटतं की तो एक खूप बेसिक तिचा दुर्गुण नाही म्हणता येणार, पण तो स्वभावातला तिचा तो एक हळवेपणा आहे की कशाला लोकांना त्रास द्यायचा. म्हणजे शी इज अवेलेबल 24/7 मदतीसाठी. पण तिला मदत लागेल तेव्हा कसं, जेव्हा एवढासा बोट असेल दलदलीमध्ये तेव्हा मग आपण भारूला ओढून काढायचा प्रयत्न करायचा, इथपर्यंत ती सहन करते. सो ते तिने करू नये असं मला वाटतं. बट शी इज अ सुपर वुमन इन आवर ग्रुप, की सगळं करू शकते ती. आणि सईचं जसं ती म्हणाली की म्हणजे आम्ही खूपच सिमिलर पेजवर असतो, म्हणजे स्वभावाबाबतीत. हॅलो असं म्हटलं तरी मला काय झालंय, काय म्हणणं आहे, असं झालं तर तिला तिचं रडणं, ती आज खुश आहे, ती आज रडणार आहे, किंवा तिचं आज काय पोट दुखतंय किंवा हे सगळं मला फोनवरनं अगदीच कळू शकतं. पण तिचा अत्यंत सगळ्यात चांगला गुण असेल तर शी इज व्हेरी कन्सिस्टंट इन एव्हरीथिंग. जे मला आयुष्यात जमलं नाही, म्हणजे तो व्यायाम असो, डाएट असो, किंवा काम करण्याचा फॉलोअप असो, किंवा स्वतःवरती काम करणं, शी इज व्हेरी कन्सिस्टंट. म्हणजे सातत्य इतकं ती पाळते सगळं, आणि इतकं अप टू डेट असतं तिचं सगळं काम, की मला असं होतं की चल ना आज हे खाऊन टाकते मी, नाही म्हणा हे आपल्याला चालत नाही, हे नाही खायचंय. सो ती फार सातत्याने ते सगळं पाळते, आणि जे मला तिच्याकडनं ते शिकायला आवडतं, आणि खूप ती छान मेंटेन करते ते. आणि दुर्गुण नाही आहे तिच्यात काही, कारण की तसं ती काही वाईट वागायला जात नाही, कारण आपल्याला कोणाला काही त्रासच द्यायचा नसतो म्हणून आपण आपले असे असतो. त्याच्यामुळे तो दुर्गुण नाही. पण मग मला कळतं, कारण नुसतं एवढं आलं तरी आमचं बोलणं होतं, पण तिच्या
कडनं काही लपलेलं नसल्यामुळे पण मला हिच्याबरोबर भेटल्यानंतर मला जाणवतं, म्हणजे हिच्याशी आता माझी मैत्री होऊन 2011 पासून आतापर्यंत आहे. काही काही गोष्टी ही इतक्या स्विफ्टली अशा पुढे ठेवते, एका पद्धतीने मांडते. एखादी गोष्ट नाही पटते तर हे असं मला नाही आवडलंय, त्यातलं हे इथपर्यंत टॉलरेट करू शकीन, पण हे चुकीचं आहे, हे असं चालणार नाही, हे हिला पटकन बोलता येतं. आणि मी अशी बोलू की नको, मग आपण बोललो तर वाईट दिसू, मग हे असं मी विचार करेपर्यंत वेळ गेलेली असते. पुढे राहणं कधीतरी तिला त्रासदायक ठरतं, तिलाच तिच्या तब्येतीलाच त्रासदायक ठरतं, जे मला माहिती असतं ऑब्व्हियसली, कारण ते मला कळलेलं असतं. सो मला असं वाटतं की ते थोडंसं तिने ओपन अप झालं तर तिला स्वतःला त्याचा त्रास होणार नाही. बाकी ताईविषयी तर मी काय सांगू, लहानपणापासून तिने मला हिरव्या निळ्यापासून पांढऱ्या होईपर्यंत मला तिने सांभाळलंय. आणि मी मुंबईत आल्यानंतर मला खाण्यापिण्याची आणि राहण्याची कधीच दादात नव्हती, कारण मी हिच्याकडे राहत होते. म्हणजे ना तिने मला कधी काही असं कधी म्हटलं की इथे म्हणजे तिचं फॅमिली होती, तिचं मिस्टर, तिचा मुलगा, ती. पण मला कायम असं वाटतं की जे आपण म्हणतो की लग्नानंतर आपण कसं आता राहायचं हिच्याकडे, पण मला ते कधी वाटलं नाही, कारण ना जिजाजीनी माझ्या म्हणजे चंदूनी तसं कधी मला ट्रीट केलं नाही, किंवा हिनी सिद्ध तर माझाच होता अगदी उडूसा, लहानपणापासून अगदी बाळासारखा आम्ही सांभाळायचो. त्याच्यामुळे हिच्या घरी सासरी ज्या पद्धतीने मी राहिले, सो मला असं वाटतं की ते सामावून घेणं जे होतं, हा खूप मोठा गुण नाही, पण हा खूप मोठं जेस्चर असतं की आपल्या फॅमिलीमध्ये आपण सामावून घेणं आणि त्याचा सांभाळ करणं. इतके वर्ष मी मुंबईत असेपर्यंत, माझं लग्न होईपर्यंत. सो मला असं वाटतं की ते जेस्चर फार माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, की मला ते कधी वाटलंच नाही की मेरे को वडापाव खाके बॉम्बे में रहना है किंवा मला छप्पर नाही आहे. सो आय नेवर थॉट दॅट बिकॉज ऑफ हर. आणि कारण सगळ्यांचं करायची एक सवय आहे, आणि दुर्गुण म्हणशील तर सगळ्यांचं करायची एक सवय आहे, कारण मग ते असं जाऊदे मी खूप करते पण शेवटी माझं कोणीच करत नाही असं जे एक मनाला लागतं, मग ते एक्सपेक्टेशन जेव्हा असे धडधड 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 करत पडतात, मग जे असे डोळे भरून येतात, लाल होते अशी गाल, की मग आपल्याला समजावायला लागतं की तू कशाला एक्सपेक्टेशन ठेवते. ठीक आहे, मी काही संत महात्मा नाहीये, मी ठेवले एक्सपेक्टेशन. ते जेव्हा होतं मग तो एक दुर्गुण समोर येतो की नाही ठेवायचे ना मग एक्सपेक्टेशन, नाही रडायचं, मग नंतर करायचं आणि सोडून द्यायचं. तिचं थोडं खूप हळवं मन आहे, हा तिचा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग भीती वाटते सगळ्यांना की ही दुखावू नये, कारण ही जर दुखावली तर मग ती अशी लाल होते. बरं, आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. जर आज तुम्हाला एकमेकांना काही सॉन्ग, पोएम, शायरी काही डेडिकेट करायची असेल एकमेकांना किंवा मिळून एकत्र, तर काय असेल आज या फ्रेंडशिपवर? मी एवढंच म्हणेन की छान गाणं आहे, की माझा आवाज अगदीच घाणेरडा आहे, भार्गवी गाते, भार्गवी गाते, एवढं मी नक्की म्हणेन. जाने क्यों दिल जानता है, यू विल बी देयर का लाईफ, काय ते बघितलं गाणं? दिल जानता है तू है तो आय बी ऑल राईट. असं असलं की आय एम ऑल राईट, काही टेन्शन नाही राहत, सगळी काळजी घेतली जाते एकमेकींची, आम्ही एकमेकींची काळजी घेतो असं मला वाटतं. मेरे लिए तू काफी है असं आलंय. मी चहा पिते, प्लीज एडिट. आणखी काही? फ्रेंड कमी ना होता है, एक फ्रेंड जरूरी होता है. वी ऑल आर कमीनाज बट वी ऑल आर फ्रेंड्स. जरूरी आहे. मी तर असं म्हणेन, हम तो ऐसे है भैया. सो खूप मज्जा आली आणि खूप छान छान असे किस्से आम्हाला कळलेत आज तुमच्या चौघींचेही. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचे छान इथे बडबड ऐकलीत, आणि आमच्या रसिकांना पण आमच्याशी बोलण्याचा आणि कमेंट करण्याचा सेक्शन असेल तर प्लीज कमेंट करून सांगा इंटरव्ह्यू कसा वाटला. आणि अपर्णा, तुझ्या बरोबर बोलून पण आम्हाला खूप मजा आली. थँक्यू सो मच. तू आम्हाला काय म्हणूया, आमची मैत्री ही जगापर्यंत पोहोचवलीस त्यासाठी थँक्यू. तिला घेऊन जाऊ एकदा नागपूरला. नक्की आवडेल मला यायला. तू चाल बाई, तुला सांबारवडी खाऊ घालते.